उपमा बनवणार आहे। प्रथम मी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्याचसोबत मी इथे रवा घेतलेला आहे, तो मी भाजून घेतलाय। इथे मी कढईत तेल तापून घेतली आहे आणि कांदा, टोमॅटो आणि मिरची मी इथे चिरून घेतलेली आहे। तर आपण सुरुवात करू। प्रथम मी इथे मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहे चिरलेली। थोडंसं परतून घेणार आहे आपण सगळं। त्यानंतर आपण चिरलेला ह्याच्यात कांदा घालणार आहे आणि सगळं व्यवस्थित आपण परतून घेणार आहे पूर्ण। तुम्ही पाहू शकता कांदा आपला थोडासा गुलाबीसर झाला आहे। त्यानंतर आपण इथे कढीपत्ता घालत आहोत आणि परत सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत परत एकदा। त्यानंतर आपण इथे चिरलेला टोमॅटो घालू आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात आपण। टोमॅटो घातल्याने उपम्याला आपले खूप छान चव येते। त्यानंतर आपण इथे पाणी उकळलेलं आहे ते त्यात घालणार आहोत। सगळं पाणी त्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। सगळं मिक्स करून घेऊयात आपण पाणी घालून। त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर आपण मीठ घालून घेऊयात, सगळं मिक्स करून घेऊयात। आता आपण इथे जो आपला भाजलेला रवा आहे तो घालणार आहे। हळूहळू आपण रवा घालणार आहे आणि त्याचसोबत आपण इथे ढवळत राहणार आहे, म्हणजे रवा जो आहे त्याचे लम्स होणार नाहीत, गाठी होणार नाहीत। तर मी व्यवस्थित आता रवा हळूहळू घालून घेत आहे। त्याचसोबत मी चमच्याने सगळं ढवळून घेत आहे। सगळ्या गाठी मोडून पण घेत आहे काही झाल्या तर। व्यवस्थित मी सगळं ढवळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण रवा घालून घेतला आहे आणि उपमा आपला आता मी व्यवस्थित मिक्स करून घे आणि आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटं फक्त वाफ आणायची आहे, जास्त शिजवायचं नाही। लगेच आपला उपमा तयार होणार आहे। आपला उपमा तयार आहे, लवकर सर्व करू। अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।